आज आपण ऊस पिकातील खोडकिडा हा कमी खर्चात नियंत्रणित कसा करायचा याची माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, ऊस लागवडीनंतर आपल्याला 40-50 दिवस जेव्हा आपला ऊस होईल तेव्हा आपल्याला ऊस पिकाची पाळ बांधणी करून घ्यावायची आहे. त्यामुळे आपले जे ऊस पिकात छिद्रे पडलेले असतील किंवा पतंग नायनाट करण्यासाठी हे आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उन्हाळ्यामध्ये ऊस पिकातील जे पाण्याचं अंतर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एकरासाठी 4 कामगंध सापळे आपल्या शेतात लावायचे आहेत, ज्यामुळे आपले पतंग देखील नायनाट होण्यासाठी काम करतात. आपल्या पिकात ऊस पिकात जर खोडकिडाचा प्रादुर्भाव जास्तच असेल तर त्यासाठी आपल्याला सुमिटोमो कंपनीचं डेंटासू हे औषध आपल्याला वापरायचं आहे. आपण देखील ऊस उत्पादक असाल तर आपलं नेमकं क्षेत्र किती, त्यासाठी लागणारं प्रमाण किती लागणार आहे हे मी आपल्याला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी आपण आपलं क्षेत्र किती आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद.